आज आपल्या सगळ्यांना टेलिव्हिजनवर ऐकायला मिळतं। याचा अर्थ एक जबरदस्त शक्ती, आर्थिक शक्ती तिच्या जोरावर आपली भूमिका मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न देशामध्ये केला जातो। शरद पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतायत या नरेंद्र मोदींच्या विधानानंतर केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर शब्दांचा हल्ला चढवला। शरद पवारांनी जेव्हा मोदींची भेट घेतली तेव्हा पवारांनी हे वक्तव्य दिलं होतं की गुजरातमध्ये जी दंगल उसळली होती त्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव घेणं योग्य नाही, कारण न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आहे। परंतु आता पुन्हा शरद पवारांनी आपली भूमिका बदलत असं विधान केलंय की जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्या काळात अल्पसंख्याक समाजाचे लोक आणि काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची गुलबर्गा सोसायटीमध्ये हत्या करण्यात आली होती। काँग्रेस पक्षाचे मुस्लिम समाजाचे खासदार आणि त्यांचे 22 सहकारी त्यांना जीवन जाळलं, खासदाराला जीवन जाळलं। त्या खासदाराची पत्नी झाकिया आजही कोर्टामध्ये खेचे घालते न्याय मागण्यासाठी। आणि ज्या काँग्रेसच्या खासदाराला लोकप्रतिनिधीला जिवंत जाळलं, त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपासून 20 किलोमीटर असताना सुद्धा मुख्यमंत्रीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी कधी गेले नाहीत, त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही। कसा हा मुख्यमंत्री, कसे हे राज्य करतो? त्यांनी पुढे असंही सांगितलं की नरेंद्र मोदी यांच्या प्रचार प्रसार पैशाच्या जोरावर सुरू आहे। देशामध्ये प्रधानमंत्री करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला फॉलो करून यापूर्वी कधी कोणी मतं मागितली नव्हती। जवाहरलाल नेहरूंनी मागितली नव्हती, इंदिरा गांधींनी मागितली नव्हती, राजीव गांधींनी मागितली नव्हती, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा स्वतःला प्रधानमंत्री करण्यासाठी मत कधी मागितलं नव्हतं। पण यंदाच्या वर्षी आपण बघतो, गेल्या काही महिन्यापासून टेलिव्हिजनवर दररोज कुठे ना कुठेतरी एक व्यक्ती जाते आणि भाषण करते। देशाचं प्रधानमंत्र्याचं भाषण हे टेलिव्हिजनवर रोज आपल्याला बघायला मिळत नाही, पण भाजपने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराचं भाषण आज आपल्या सगळ्यांना टेलिव्हिजनवर ऐकायला मिळतं। याचा अर्थ एक जबरदस्त शक्ती, आर्थिक शक्ती तिच्या जोरावर आपली भूमिका मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न देशामध्ये केला जातो। त्याचप्रमाणे शरद पवारांनी शिवसेनेला टोला लगावत सांगितलं की त्यांचे अनेक नेते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत। त्यांच्या 2 फेऱ्या त्या शिवसेनेमध्ये होत्या, ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या संबंधीची भूमिका का घेतात? नेतृत्वाने हा विचार केला पाहिजे की शिर्डी मतदारसंघाचे त्यांचे खासदार वास्तव्य ते शिवसेना सोडून आज काँग्रेस पक्षाची उमेदवारी का घेतात? परभणीचे शिवसेनेचे खासदार गणेशराव दुर्गावकर शिवसेनेचं तिकीट सुद्धा मागत नाही, शिवसेना सोडतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जाहीर सभेमध्ये व्यासपीठावर येतात। 1, 2, 3, 4 असे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना सोडून इतर जाण्याचा विचार करतात। याचा अर्थ त्या संघटनेच्या नेतृत्वाने विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे की काही मूलभूत चुका आपल्याकडून होतात का काय, तर ही गलती का सुरू झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।